राजगुरुनगर जवळील पिंपरी खुर्द इथं वनविभाग चाकण यांनी बिबट पिंजरा लावला होता। यामध्ये सकाळी एक बिबट्या जेरबंद झाल्याचं दिसून आले। चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल शिंदे आणि सुवर्णा जगताप यांनी हा पिंजरा लावला होता। हा बिबट पूर्ण वाढ झालेला आहे। याचा अंदाजे वय 7 वर्ष आहे। या बिबट्याला आता माणिकडोह इथं पाठवण्यात येणार आहे। 15 दिवसात 2 बिबटे पकडल्यामुळे ग्रामस्थांकडून वन विभागाचं कौतुक होतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। ढाणकी नगर पंचायतीमध्ये सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना 3, काँग्रेस 2, MIM 3 नगरसेवक घेऊन ढाणकी नगर विकास आघाडीनं बाजी मारली। शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, MIM आणि शिवसेना उबाटा गट निर्माण करून नगराध्यक्षाचे 2 मतदान करून नगर पंचायतीमध्ये सत्ता स्थापन केली। ढाणकी नगर पंचायत निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदावर शिवसेना उबाटाच्या अर्चना सुंदरकांता वासमवार यांनी पदावर विराजमान होताच नगर पंचायतीमध्ये जनरल बॉडी कोणाची होणार यावर राज्य पातळीवर राजकारण तापलं होतं। 14 जानेवारीला ढाणकी नगर पंचायत सभागृहात होणाऱ्या पहिल्या सभेत कोण बहुमत सिद्ध करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेना शिंदे गटाचे ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड यांची निवड करण्यात आली। नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्ष यांच्या 2 बहुमताच्या जोरावर शिवसेनेचे दत्त दिगंबर वानखेडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। त्याचं श्रेय मी ढाणकीच्या जनतेला देतो। हो, या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये बोला कशी निवडणूक झाली त्याला कळू द्या ना। निवडणूक साध्या प्रक्रियेने झाली, हात वर करून। त्याच्यामध्ये आमची जी आघाडी झाली त्या आघाडीच्या सर्वांनी मला मतदान केलं, त्यामुळे मी आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालेलो आहे। या ठिकाणी आमची आघाडी जी झालेली आहे ती शिवसेना उबाटा, शिवसेना शिंदे, शिंदे साहेब, त्यानंतर काँग्रेस, त्यानंतर MIM अशी आमची आघाडी ढाणकी नगर विकास आघाडी या नावाने या ठिकाणी आम्ही केलेली आहे। ढाणकीचा विकास करण्यासाठी ही आघाडी आपण या गावकऱ्यांनी जो मतदान ज्या पद्धतीने दिलं त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी गावाचा विकास होण्यासाठी ही आघाडी केली आहे। आपल्याला भाजपचं असं यावेळेस चॅलेंज काय वाटलं नाही का? नाही, कुठलंही चॅलेंज वाटलं नाही। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक 9 मध्ये गंभीर प्रकार उघडकीस आलाय। महादेव खोरी परिसरात नागरिकांना पैसे वाटपासाठी नेत असल्याच्या संशयावरून 2 चारचाकी गाड्या पकडण्यात आल्यात। पहिली गाडी ही पहिल्या गल्लीत अडवण्यात आली, त्याच वेळी दुसरी गाडी देखील ताब्यात घेण्यात आली। प्रत्यक्ष पैसे वाटप सुरू असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास येताच संबंधित गाड्या पकडण्यात आल्या। घटनेच्या वेळी गाडीत असलेले व्यक्ती हे तात्काळ पळून गेले असल्याची माहिती मिळते। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पाचारण केलं। परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सध्या पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग पुढील कार्यवाही करत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। हिमायतनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली। काँग्रेस पक्षाचे विनोद गुंडेवार यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती। सभागृहात काँग्रेस शिवसेना उबाठा नगरसेवकांच्या मतांनी विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली। उपनगराध्यक्ष निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला। शहरातून नगराध्यक्ष शेख रफिक भाई आणि उपनगराध्यक्ष यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शिवसेना उबाठा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचे उपनगराध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले। येणाऱ्या काळात हिमायतनगर शहरातील विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। निवड झालेली आहे। या ठिकाणी काँग्रेस नेते माधवराव पाटील जवळगावकर आपल्या सोबत आहेत। साहेब, आज नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड झालेली आहे। दुसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता नगरपंचायत आली, काय सांगा? आज
महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाच्या सहकार्यातून आज उपनगराध्यक्षाची निवड झाली. 13-5च्या फरकाने या ठिकाणी उपनगराध्यक्ष निवडून आला. मी येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांच्या सहकार्यातून जे काही प्रश्न पाण्याचा असो, रस्त्याचा असो, जे काही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी या निमित्ताने आपल्याला सांगतो. काय सांगाल भाई, आज उपनगराध्यक्षपदी निवड झाली तुमची, काय सांगाल साहेबांच्या आशीर्वादाने? साहेबांच्या आशीर्वादाने निवडणूक झाली. सर्वांचे महाविकास आघाडी नेत्यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की जे पण समस्या हिमायतनगरमध्ये आहेत ते सोडवण्याचे पूर्ण हे करू. पहिल्यांदा तुम्ही निवडून आलात आणि थेट उपनगराध्यक्ष निवड झाली, हे साहेबांच्या आशीर्वादामुळे झाले सगळे. ठीक आहे. हे होते माधवराव पाटील जवळवर, तसेच उपनगराध्यक्ष विनोद गोंडेवार. धन्यवाद. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या पांढरगोटा इथं अगदी चुलबंद नदीच्या तीरावर बसलेलं जागृत हनुमान देवस्थान आहे. 2000 पासून लोटांगण महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पांढरगोटा भूमीमध्ये लोटांगण महाराज यांनी भागवत सप्ताहाची सुरुवात केली आहे. गेले 25 वर्षांपासून ही परंपरा आजही अखंड कायम आहे. तीच परंपरा कायम ठेवत यंदा 8 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान राम लोटांगण महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्त दररोज 7 दिवस ग्रामस्वच्छता अभियान, रामधून, हरिपाठ, भजन असे दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. 14 जानेवारीला मकर संक्रांतीला भागवत सप्ताहाची समाप्ती विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते गोपाल काला आणि अन्नदान महाप्रसादानं करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला पांढरगोटा इथं भाविकांची अफाट गर्दी जमली होती. यावेळी या क्षेत्रातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, युवा, बेरोजगार, महिला यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे आणि येणाऱ्या काळात उद्योगाला आपलं प्रथम प्राधान्य राहील, असं नाना पटोले म्हणालेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. पहिले मला वाटत होतं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं, मग मला वाटलं आमदार व्हावं, मग वाटलं खासदार व्हावं, मग वाटलं मुख्यमंत्री व्हावं. ह्या अपेक्षा आहे. मी कोणावर आरोप करतो, मी माझ्यावर करतो. माणूस हा न थांबणारा व्यक्ती आहे, त्याच्या गरजा वाढणारच आहे वेळेप्रमाणे. आणि पहिले आमच्या पांढरगोट्याला 1 बोरिंग होती, आता आम्ही जास्त बोरिंग केल्या. पण आता पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न उपस्थित केला सरपंचांनी, त्याला मी आत्ताच आमच्या अधिकाऱ्याशी बोललो. त्याला सांगितलं की ते म्हणाले की आमच्या बोथलीतलं पाण्यातला याच्यामधला हे थोडासा प्रॉब्लेम आहे, पिण्यालायक नाही. पण जे काही इथं आपण जे शोर्स घेतलेला आहे आपल्या पांढरगोट्याला, ते शोर्स चांगलेला आहे आणि ते पाणी चांगलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. मी त्याला सांगितलं की मग हे शोर्स चांगलं तर या शोर्सला मजबूत करा आणि नुसतं या टाकी पुरतं नाही तर मग ह्या सगळ्या आमच्या बोथली, धर्मापुरी या सगळ्या गावामध्ये ज्या ज्या गावात अशुद्ध पाणी आहे त्या सगळ्या शोर्सला हे शोर्स मजबूत करून सगळ्यांना जोडा, जेणेकरून अशुद्ध पाणी झालं नाही पाहिजे. आता आपल्याला लक्षात असेल की अशुद्ध पाण्यामुळे तहान जाऊ शकते, पण बिमाऱ्या वाढतात आणि बिमाऱ्या वाढल्या की डॉक्टरकडे गेलं तर आपलं आता खोकला, सर्दी आली तर ते बंदच होत नाही. पहिल्याच्या काळात वाफ घेतली, हे आल्याचं सहित घेतलं, काही अशी सांगलं गावरानी उपाय होतं तर 8 दिवसात ताप आणि खोकला गिकला चालला जायचा. आता हे पेलतच नाही. आता हे फार मुजोर झाला आणि मुजोर होण्याची कारण पाहिली तर जे प्रदूषण वाढत आहे, पिण्याच्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घातक आपल्या शरीरामध्ये येतात. या सगळ्या याच्यानं आपल्या शरीरामध्ये ह्या बिमाऱ्या घुसतात. भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या मांढळ येथील चुलबंद नदी, विशेष म्हणजे ही नदी उत्तरेकडून वाहत येत उत्तरेकडेच वाहत जाते. त्यामुळे या तीर्थस्थळाला उत्तरवाहिनी हे नाव पडलं. 1965 साली वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये 70 वर्षांपासून दरवर्षी युग संजीवनी ग्रामगीता या भागवत सप्ताहाची सुरुवात झाली.
तेव्हापासून ही परंपरा आजही अखंड कायम आहे. ही परंपरा कायम ठेवत यंदाही 8 जानेवारीपासून 14 जानेवारीपर्यंत भानुदासजी नागतोडे महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून युगसंजीवनी ग्रामगीता भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्त दररोज 7 दिवस ग्रामस्वच्छता, ध्यान प्रार्थना, रामधून, भजन, कीर्तन आणि काल्याच्या दिवशी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन असे दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांच्या हस्ते गोपाल काल्यानं कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रेला विदर्भातून जनसागर उसळला होता आणि भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ग्रामगीता ही माणसाला माणुसकी शिकवते. ग्रामगीता जातीभेद, पंथ, पक्ष, भेदभाव शिकवत नाही. माणसानं माणसाशी माणसासारखं वागायला शिकवणारी म्हणजेच ग्रामगीता, असं यावेळी नाना पटोले म्हणाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. कल्याण पूर्वेतील सेंट लुईस शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदानाची घटना उघडकीस आली. या घटनेत रमेश पवार या मतदाराला मतदान करता आलं नाही. मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पवार यांच्या नावानं आधीच कोणीतरी मतदान करून गेलं होतं. संबंधित व्यक्तीनं मतदान ओळखपत्र दाखवून मतदान केल्याचं सांगण्यात आलंय. रमेश गणपत पवार. काय झालं तुमच्यासोबत? मी वोटिंगसाठी आलो तर माझ्या जागेवरती दुसरेच कोणतरी करून गेलेले. काय बोलले अधिकारी बोलले कोणतरी गेले करून. तर म्हणलो ID तुमच्याकडं नाही, त्यांनी दाखवली. तर म्हणलं अशी कशी दाखवली, माणूस तर बघितला असेल तुम्ही. तर काय बोलले नाही, म्हणले बघा तिकडे जाऊन. मग मी आपलं बाहेर आलो. मग इकडे गेलो खाली. तक्रार केली का? तक्रार केली. काय म्हणणं आहे तुमचं आता? नाही पण ते बघायला लागेल ना कोण करतं, असं आहे. त्याच्यावरती बघायला लागेल आपल्याला नेमकं कोण करतं वोटिंग. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी संकटावर मात करत नव्या आशेनं रब्बी हंगामातील पेरणी केली. पेरणीनंतर आता शेती मशागतीची कामं पूर्ण करून पिकांवर औषधी फवारणीच्या कामांना वेग आलाय. सध्या शेतकरी शेतातील औषधी फवारणीच्या कामात व्यस्त असल्याचं दिसून येतंय. रब्बी पिकांची सध्याची परिस्थिती चांगली असल्यानं शेतकऱ्यांनी सांगितलंय. मात्र पिकांना योग्य दर आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासनानं विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. शांताराम ज्योतिराम पाटील, खडकदेवडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. साधारणतः मी इथं याच्या 3 बॅगा 52 हायटेकच्या 5202च्या लावलेल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी लावलेला होता. साधारण आता 1.5 महिन्याचा मका झालेला आहे. मका मांडीबरोबर आहे, मांडी कंबरबरोबर मका आहे. आणि मी आज रोजी खताचा दुसरा डोस दिलेला आहे 10-26 आणि त्याच्यात प्लस थोडासा युरिया मिक्स केलेला आहे. आणि परत दुसरी फवारणी पण आता वरून करत आहे आळीसाठी. तसं तर कुठलाच आजार नाही आहे, आळी वगैरे नाही आहे, पण दुसरा डोस मारून देतो आहे आता. आणि अशा प्रकारे पिकाची मक्याची परिस्थिती एकदम उत्तम आहे आणि मका जोरात आहे. आता निसर्ग पुढे काय करतो काय नाही त्याच्यावर अवलंबून राहील. उत्पन्न कसं येतं काय तर रब्बीच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा 50% लॉस झालेला आहे. कपाशीला भाव मिळाला नाही, उत्पन्न निम्म्यापेक्षा निम्मे घटून गेलेलं आहे. पण आता या मक्याच्या पिकावर आता विशेष करून फार जीवन कसं जगायचं याच्यावर अवलंबून आहे. आणि मका आता सध्या तरी चांगला दिसतो आहे. आणि वरणगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे हे भरघोस मतांनी विजयी झालेत. आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होती. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अरुणाबाई इंगळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचं नगराध्यक्ष सुनील काळे यांनी घोषित केलं. भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची निवडणूक ही जोरदार गाजली होती. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष हे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होते. आज उपनगराध्यक्ष पदाची निवड झालेली आहे. तुम्ही आणि ताई मिळून आता विकास कामांना सुरुवात होईल आहे, काय सांगाल? मला अपेक्षित असलेलं असं नाव उपनगराध्यक्षपदासाठी ते अरुणाताईंचं इथे जाहीर झालं. मला याची कल्पना 3-4 दिवसापासूनच होती. ताईंना मी त्याचे संकेतही त्या माध्यमातून दिले होते. त्याकरता मी अरुणाताईंची उपनगराध्यक्षपदी निवड झाली याबद्दल मी ताईंचं पीठासन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष नात्याने ताईंचं मी आभार इथे मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी इथे शुभेच्छासुद्धा देतो.
त्यानंतर स्वीकृत नगरसेवक जे 2 झाले त्यांनाही मी मनापासून, श्यामलताई असेल, राजेंद्र भाऊ चौधरी असेल, यांनाही मी मनापासून तिथे त्यांचं अभिनंदन करतो. शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. गाव हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. गाव हे राज्यात क्रमांक 1चं करायचं आहे. त्यासाठी उपनगराध्यक्षताई असतील, सर्व सन्माननीय आता काय 22 ना स्वीकृत धरून 21, 23 असे 23 नगरसेवक हे मला विकास कामासाठी सहकार्य करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा इथे धरतो. शेवटी आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. या खुर्चीवर बसणं महत्त्वाचं नाही. ही खुर्ची जनतेने दिली आहे. ती जनतेचा आपल्याला या राज्यात हे वरणगाव जे आहे ते एक आदर्श वरणगाव या लोकशाही निवडणुकीमध्ये इथे इतिहास नोंदला गेला या हिंदुस्थानात. त्या वरणगावकरांचा आदर्श हा महाराष्ट्राने घेतला पाहिजे. यासाठी संपूर्ण वरणगाव हे आपल्याला 1 नंबरला न्यायचं आहे. गाव स्वच्छता करायचं आहे. त्यानंतर पाणी 24 तास द्यायचं आहे. रस्ते, गटार, वॉटर मीटर ही जी आहे ही कल्पना त्या माध्यमातून आपल्याला इथे द्यायची आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, माझ्या हृदयातले नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे जलसंपदा तथा ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊंचेही मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांचेही मी आभार मानतो. त्यानंतर आपल्या खासदार आणि या देशाचं राज्यमंत्री आदरणीय खडसेताई यांचासुद्धा मी मनापासून इथे आभार मानतो. विकासासाठी ज्याचे ज्याचे पाय पडावे लागले तरी आम्ही त्या माध्यमातून पळू. शेवटी आम्हाला या सभागृहात पक्ष हा बाहेर असतो. सभागृह हे जनतेचा सार्वभौम सभागृह आहे. या सभागृहामध्ये आपण जनतेच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत. लोकांच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत. तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी मनापासून इथे त्यांना आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सहकार्याची अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव. जालन्यात आज मतदान सुरू असतानाच भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष रिपाईचे नेते एकत्र बसून चर्चा करताना दिसल्यानं खळबळ उडाली. रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे तसंच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भास्कर आंबेकर हे एकत्र बसून गप्पांचा फड रंगवताना दिसले. यावेळी या नेत्यांमध्ये मतदानाबाबत चर्चा झाली. मतदानादरम्यान महायुतीचे स्थानिक वरिष्ठ नेते एकत्र आल्यानं एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे जालन्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ शकतो असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलंय. आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. भाजपला स्वबळावर सत्ता मिळाल्यास ठीक, अन्यथा आम्ही एकत्र येऊ शकतो. ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर होईल असं दानवे म्हणालेत. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दानवे म्हणाले की राज ठाकरेंना पराभव दिसत असल्यानं शाई पुसण्याचा आरोप केला जातोय. मात्र उद्याच्या निकालानंतर हा आरोप जनताच पुसून काढेल असं दानवे म्हणाले. मतदान प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे भाजप शिवसेना एकमेकांच्या परस्पर विरोधी या ठिकाणी मतदान मागते. मात्र आज तुम्ही सगळे नेते एकाच जागी बसले. हे बघा, जालना नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या राज्यामध्ये सगळ्यात शांततेनं युतीची बोलणी असू द्या किंवा युती झाली नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्र पक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली नाही. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर. आम्ही तसे मित्र पक्ष आहे, केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही NDAचे घटक दल आहेत, मग ब्रह्मन चव्हाण असो, भास्कर आंबेकर असो, अर्जुन खोतकर असो, बबनराव असो, आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो. आज निमित्त झालंय तुम्हाला की सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्या म्हणून आम्ही एकत्र बसतो. जर आमचं वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो या ठिकाणी बसण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही आहेत. आम्ही एकमेकाचे मित्र आहे, आताही मित्र आहे आणि पुढेही राहू. तुम्ही आता भास्कर आंबेकरांना म्हणला की तुमच्या जागा जर जास्त झाल्या तर प्रश्नच नाही. हा फॉर्म्युला जी युतीचा, हा राज्यातला फॉर्म्युला आहे, हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, त्याचा महापौर, त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष, आमचा फॉर्म्युलाच आहे. समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल, पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त जागा निवडून येतील
त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते आम्ही करू. आज पुण्यांच्या ऐवजी जर दुसरं कुणी आलं तर आमचं मत ते नाही, पक्षाचा विषय नावाचं चाललंय. आम्ही एका ठिकाणी बसलो, आमच्या गप्पा छप्पा चालल्या, गमती जमती चालल्या, ते नावावर जाऊ नका. शिवसेना ठरवायचं, शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपाला अधिकार आहे भाजपाचा उमेदवार ठरवायचा. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.